गरमागरम कढी पकोडे खायचे असतील तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर भिजवलेली मूग डाळ आणि चणा डाळ घालायची. त्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालायचं आणि मिक्सरचं भांडं बंद करून हे मस्त वाटून घ्यायचं. पाण्याचा वापर कमीत कमी करायचा, म्हणजेच अगदी 2-3 चमचे पाणी घालायचं आणि एकदम मऊसूद हे वाटून घ्यायचं. भजीसाठी हे आता मिश्रण रेडी झालंय. तेल गरम करत ठेवायचं. तेल गरम झाल्यावर एक एक भजी सोडायचं. जर हाताने सोडायला जमत नसेल तर चमच्याचा वापर करून सुद्धा सोडू शकता. मस्त रंग बदलेपर्यंत मीडियम फ्लेमवरती हे भजी तळून घ्यायचे. मग एकदम मस्त भजी तयार होतात. आता भजी तयार झाले तर असेच खाऊन बघायला तर पाहिजेत ना, एकदम कुरकुरीत झाले होते. कढीसाठी वाटण तयार करायचंय. त्यासाठी ओलं खोबरं, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, हळद, जिरं आणि थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे. कढीसाठी लागणारं वाटण तर तयार झालं. कढीचा मेन इन्ग्रेडियंट दही. वाटीभर दही, त्याच्यामध्ये पाणी घालायचं ग्लासभर आणि हे छान रवीच्या मदतीने घुसळून घ्यायचं. आमच्याकडे ह्याला रवी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. तर दही छान घुसळून झाल्यावरती फोडणीची तयारी करायची. टोपामध्ये चमचाभर तेल घालायचं. फोडणीसाठी राई, जिरं, ठेचलेला लसूण, कढीपत्त्याची पानं आणि थोडासा हिंग घालायचा. फोडणी तडतडली की जे वाटलेलं वाटण आहे मिक्सरमध्ये ते ह्यामध्ये घालायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेही यात ॲड करायचं आणि त्यानंतर घुसळलेलं दही घालायचं आणि मग दही आंबट असेल तर पाणी जरा जास्त घालायचं. इथे मी 2 ग्लासभर पाणी घातलं. चवीनुसार मीठ, चिरलेली फ्रेश कोथिंबीर घातली आणि गॅसचा फ्लेम मिडियम ठेवून ही कढी छान उकळू दिली. 10 मिनिटं कढीला छान उकळी आल्यानंतर थिकनेससाठी याच्यामध्ये मी चमचाभर तांदळाचं पीठ, त्यामध्ये पाणी घालून स्लरी तयार केली आणि ती ह्यात ॲड केली. तुम्ही ह्याऐवजी बेसनचं पीठ सुद्धा वापरू शकता. तर कढी मस्त एक 5 मिनिटं अजून उकळवली आणि मग तयार झाली कढी. गॅस बंद करून कढी गरम असतानाच तयार केलेले भजी ह्यात घालायचे आणि झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं भजी छान कढीमध्ये मुरू द्यायचे आणि मग तयार होते आपली ही कढी पकोडा. एकदम टेस्टी लागते भातासोबत. मी तर बनवली, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.